आणि डोळे मिटून आराम शांतपणाने त्या ठिकाणी विश्रांती घेत आहेत. त्याची वृक्षावरी हनुमंत येऊनी बैसलासी गुप्त दोघाचे पहावया चरित्र दिसे अतर्क्य तिष्ठुत. ज्या झाडाखाली रामप्रभू लक्ष्मणाच्या मांडीवर रामप्रभू झोपलेले आहेत, त्याच झाडावर मारुतीराया थांबलेले आहेत. हे दोघ जण काय बोलतात, हे कोणत्या गोष्टी करतात, ह्याच्या मनामध्ये काय भीती आहे का वालीचं नाव घेऊन सुग्रीवाला मारण्याचा विचार करीत आहेत का? हे हनुमंतराय झाडावर बसून शिनेत लक्ष देऊन त्याच्या बोलाकडं ऐकू लागलेला आहे. रामाचार्य सांगे गोष्टी लक्ष्मणा पाहे ऊर्ध्वद्रष्टे वानरा ब्रह्मचर्य कसोटे सबर्गा पोटी आभासे. रामाची नजर सहज वर झाडावर गेलेली आहे. रामाचे डोळे वर असल्यामुळं रामप्रभूंनी वानराला पाहिलं आणि रामप्रभूला जी ब्रह्मकसोटी हनुमंताची आहे ती दिसली आणि दिसल्याबरोबर लगे रामप्रभू लक्ष्मणाला म्हणू लागलेले आहेत, लक्ष्मणा तो झाडावर थांबलेला वानर आहे ना, त्या वानराला जन्मताच ब्रह्मचार्य कसोटी घातलेली आहे. किती सुंदर आहे, काय छान दिसू लागलेली आहे आणि काय नवल आहे महाराजा लंगोटीचं, असे रामप्रभू लक्ष्मणाला सांगतात. कोणी श्रीराम वचन हनुमान झाला शबदन दोघे मानव दुःखी दिन स्वामी संपूर्ण केवी मानू. रामानं हनुमंताची लंगोटी ओळखली आणि हनुमंताला आईची आठवण आली. ज्यावेळेस मी माझ्या आईला विचारलं, आई मी गुरु कुणाला मानू, त्यावेळेस अंजनीनं सांगितलं होतं, जो कुणी तुझ्या अंगामध्ये ब्रह्म कसोटी ब्रह्मचार्य कसोटी लंगोटी ओळखील तोच तुझा गुरु, तोच तुझा स्वामी समज. मग रामानं ती लंगोटी ओळखल्याबरोबर हनुमंताला आनंद झाला, आईची आठवण आली, पण आणखीन शंकेनं मन त्या ठिकाणी विचार करू लागलेला आहे. हे तर मानव रूपी दिसू लागलेले आहेत, हे दुःखी आहेत आणि हे असला कसला माझा गुरु, गुरु कसा असावा, हे तर दुःखी आहेत, मानव आहेत, नाही असला गुरु माझा होऊ शकत नाही. हनुमंत मनामध्ये विचार करतात. सेवक सबळ स्वामी निर्बळ ते स्वामित्व समूळ विकळ तरी त्यांच्या अंगी किती बळ पाहू परीक्षा नो माने. हनुमंत विचार करू लागलेले आहेत. शिष्य असणारा प्रबळ आणि गुरु असणारा दुर्बळ, म्हणजे गुरुच्या अंगामध्ये शक्तीच नाही आणि शिष्य भलता डोक्या पैलवानासारखा. जोड जमतोय काय? जमत नाही. मग आता काय करावं लागल तर आपल्याला ह्याची परीक्षा बघावं लागल. परीक्षा बघितल्याशिवाय हे गुरु काय माझ्या दृष्टीने योग्य दिसत नाहीत. म्हणून हनुमंतरायानं मनामध्ये विचार केला आणि काय करू लागलेत, माझ्या स्वामित्वाच्या रथा पाहू याची पुरुषार्था शाल वृक्ष घेऊन आता आला रघुनाथा सन्मुख. माझा गुरु असणारा सामर्थ्यवान आहे का, शीलवान आहे का, धैर्यवान आहे का, शौर्यवान आहे का,
परीक्षा बघा म्हणले श्रीराम प्रभूची. म्हणून हनुमंतानं एक मोठाच्या मोठा आवाढव्य वृक्ष उपटलेला आहे आणि वृक्ष घेऊन शनीत रामप्रभू समोर आलेला आहे. आणि काय म्हणतो हनुमंतराय, एकता श्रीरामाचे चरण आज राम रमी आपण आठवले पूर्व स्मरण जन्म मरण माझ नाही. काही काही गोष्टी या ठिकाणी सत्य झालेल्या आहेत. आईनं सांगितलं होतं ज्या वेळेस तुझा गुरु तुला मिळेल तुझ्या अंगामध्ये तिप्पट शक्ती येईल किंवा त्रिभुवन जिंकण्याची शक्ती येईल आणि ती शक्ती तर माझ्या अंगामध्ये आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट आईनं सांगितलं होतं तुला ज्या वेळेस तुझ्या स्वामीची तुझ्या गुरुची भेट होईल त्यावेळेस तू चिरंजीव होशील. ते सुद्धा या ठिकाणी मला खरं वाटू लागलेलं आहे. पण एक मात्र म्हणले या ठिकाणी माझा गुरु असणारा मानव रूपी दिसत आहे, दुर्बळ दिसत आहे, शक्तिहीन दिसत आहे. त्याची परीक्षा बघितल्याशिवाय मी गुरु मानणार नाही असा विचार हनुमंत करू लागले. श्रीराम देखताची दृष्टी हनुमंतासी अनंत कोटे उसावया व्रतांत गोष्टी हर्ष पोटी न समाय. राम प्रभूला दृष्टी पुढे बघितल्या बरोबर आनंदी आनंद हनुमंताला झालेला आहे. आपल्याला देव संत समोर दिसल्याबरोबर आनंदी आनंद व्हावा तसा हनुमंताला आनंदी आनंद झालेला आहे. हर्षयुक्त अंतकरणानं आता काय गोष्टी करतात हनुमंतराज ऐका. तुम्ही दोघे कैसे कोण येते यावया काय कारण समूळन सांगता दान घाय प्राण घेईन. समोर हातामध्ये झाड घेतलेला आहे काळासारखा. राम लक्ष्मणासमोर हनुमंतराय उभा टाकलेले आहेत. सांगा कुठून आला, तुमचे नाव काय आहेत, तुमच्या पाठीमागं दुःख काय लागले, तुम्ही दुःखी दिसता. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत नाही. तुम्ही काहीतरी चिंतेमध्ये आहोत. हनुमंतानं दटावून विचारलं. हनुमंताचा प्रश्नाचा आक्रम बरी बारी कोपांतरी प्रेम हे दानुनी रघुत्तम निदानुक्रम सांगत. हनुमंतानं डोळे वटारलेले आहेत. उग नाटकासारखा राग आणलेला आहे अंतकरणामध्ये, मनामध्ये, शरीरामध्ये, होय की नाही. डोळे वासून हातामध्ये झाड घेऊन सांगा बेटे हो, की नाही. जशी एखादी आई आपल्या लेकराला रागावते पण तिच्या अंतकरणामध्ये लेकराबद्दल प्रेम असतं का वाईट भावना असतात? प्रेमच असतं या. तसा हनुमंतानं हातामध्ये झाड घेतलेला आहे, दटावून विचारू लागलेला आहे, पण अंतकरणामध्ये रामाबद्दल प्रेम आहे, लक्ष्मणाबद्दल प्रेम आहे असं या ठिकाणी सांगू लागले. तर मी दशरथी रघुनंदन धाकुटा बंधू हा लक्ष्मण सीता माझी भार्या जाण वना बिगमन पितृवाक्य. रामप्रभूनं सांगायला सुरुवात केली. मी रघुवंशामधला किंवा रविवंशामधला राजा दशरथ यांचा मुलगा आहे. या देहाला रघुनंदन किंवा श्रीराम असं नाव आहे. हा जो बसलेला आहे तो माझा धाकटा भाऊ आहे आणि ह्या भावाचं नाव लक्ष्मण आहे. आम्ही दुःखी काय म्हणून आहेत हे जर तुला ऐकायचं असेल तर आम्ही दोघं आणि माझी पत्नी सीता आम्ही बापाचं वचन पाळण्यासाठी वनवासाला निघाला आहोत. आणि वनवासाला निघाले असताना आमच्या सीतेला, माझ्या पत्नीला कुणीतरी चोरून नेलेला आहे आणि तिचा शोध